अमोल कोल्हेंनी नितेश राणेंवर निशाणा साधलाय। मस्ती उतरवल्याशिवाय महाराष्ट्र शांत बसणार नाही असं अमोल कोल्हे म्हणाले। तर शिवस्वराज्य यात्रेदरम्यान नितेश राणेंवर टीका त्यांनी केली आहे। आत्मविश्वास गमावलेलं सरकार असल्याची टीका जयंत पाटील यांनी केली आहे। तर जयंत पाटील यांची महायुतीवर जोरदार टीका पाहायला मिळाली आणि आजचं मरण उद्यावर ढकलण्यासाठीच निवडणुका लांबणीवर टाकण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा हल्लाबोल जयंत पाटील यांनी केला। पोलीस स्टेशन मध्ये आला आणि की पहिल्या अर्ध्या तासामध्ये व्यक्ती केस दाखल झाली नाही ना तर 3 तासात नितेश राणे तुमच्या पोलीस स्टेशन मध्ये येऊन धिंगाणा घालेल। लव जिहादची तक्रार नोंदवून न घेणाऱ्या पोलीस ठाण्यात गोंधळ घालण्याचा सल्ला नितेश राणेंनी दिला होता। नितेश राणेंच्या या सल्ल्यावरून विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली। पोलीस ठाण्यात गोंधळ घालण्याचा सल्ला देण्याआधी पोलिसांएवढं बंदोबस्ताला उभं राहून दाखवा असं आव्हान अमोल कोल्हेंनी दिलं। जर कुठला सत्तेतला आमदार म्हणत असेल का तुमची बदली या ठिकाणी करा तर माझ्या प्रत्येक पोलीस बांधवाच्या मनातली ही भावना आहे, अरे भावड्या एक वेळ आमच्या इतकं फक्त बंदोबस्ताला उभं राहून दाखव आणि नंतर मग आमच्या बदलीची भाषा तू कर, ही माझ्या पोलीस बांधवांची भावना आहे। अमोल कोल्हेंनी केलेल्या टीकेला नितेश राणेंनी सडेतोड उत्तर दिलंय। चेक घेऊन बोलणाऱ्यांच्या टीकेला किंमत देत नसल्याचा पलटवार नितेश राणेंनी केलाय। चेक घेऊन डायलॉग बोलणाऱ्या लोकांनी आमच्यावर बोलू नये। कोण संभाजी महाराजांचे कपडे घातल्यानंतर कोण संभाजी महाराज होत नाही। मी ज्या हिंदू समाजाबद्दल बोलतो, अगर तुम्हाला संभाजी महाराज ज्या दिवशी अमोल कोल्हेला कळतील त्या दिवशी त्याला नितेश राणेची भूमिका पण पटेल। नितेश राणे गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं पोलिसांविरोधात बोलतायत। नितेश राणेंच्या पोलीस विरोधी वक्तव्याला भाजपमधूनच पायबंद घालण्याची गरज निर्माण झाली। नितेश राणे यांचं वक्तव्य हे भाजपचंच वक्तव्य आहे असा संदेश गेल्यास सरकारच्या प्रतिमेवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे। सचिन अंकुलगे, लोकशाही मराठी, लातूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।